नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 5185.4481 छेदस्थानी आहे 6481. म्हणजेच छेदामध्ये जे 6481 दिसत आहे ना ते भागाकारात आहे असा त्याचा अर्थ होतो. या संख्येला 6481 ने भाग दिल्यानंतर उत्तर यापैकी कोणतं येईल असे पर्याय दिले. तर मित्रांनो, अशा टाईपची उदाहरण आल्यानंतर याचा भागाकार करत बसायची गरज नाही. त्यासाठी काय करावं लागतं, सर्वात पहिल्यांदा काय करायचं, या संख्यांच्या अंकांची बेरीज करून त्याची डिजिटल सम काढून घ्यायची. पर्यायाची डिजिटल सम किती येते, 6 आणि 1 7 येते, इथं 7 आणि 1 8 येते, इथं 8 आणि 1 9 येते, इथं 9 आणि 1 10. 10 म्हणजे पुन्हा 1 आणि 0 याची बेरीज 1. तर डिजिटल सम म्हणजे काय हे समजावून सांगणारा याच्या पाठीमागचा एक व्हिडिओ पहिला भाग मी एकदम व्यवस्थितपणे सर्वांना समजावून दिलाय. त्यामध्ये डिजिटल सम कशी काढायची असते ते समजावून दिले. आणि जर तुमचं राहून गेलं असेल तर तुम्हाला इथं सुद्धा समजावून देईल, काळजी करू नका. तर मित्रांनो, इथं मी पर्यायाची डिजिटल सम काढून घेतली. 7 8 9 1 ही डिजिटल सम आहे, म्हणजे प्रत्येकाची वेगळी. आता मी ह्या भागाकाराची डिजिटल सम शोधील. ही डिजिटल सम आणि पर्यायाची डिजिटल सम ज्याच्याशी डिजिटल सम जुळली तो पर्याय तुमचा बरोबर. तर कसं करायचं बघा, 8 आणि 1 9 आपण काढून टाकतो. 6 आणि 4 10 झाले, म्हणजे याची डिजिटल सम 1 आहे. 10 म्हणजे 1 आणि 0, छेदाची डिजिटल सम 1 आली. आता पुढे जाऊया. इथं 8 आणि 1 9 काढून टाकला. 5 आणि 5 10, 10 आणि 8 18. बघा 18 म्हणजे 8 आणि 1 9 होतो, तोही काढून टाकला. 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे हे सुद्धा निघून जातील. याचा अर्थ या संपूर्ण भागाकाराची डिजिटल सम आली 9/1 म्हणजेच 9. आणि जेव्हा डिजिटल सम ही 9 येते तेव्हा ती 9 किंवा 0 म्हणतो आपण. तर इथं आपण 9 जर म्हटलो तर हा पर्याय बरोबर आहे. बघा इथं 9 डिजिटल सम आहे. भागाकार केलाच नाही मित्रांनो आपण. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की भागाकार करताना सुद्धा डिजिटल समचा आपल्याला उपयोग करता येतो. जिथे भागाकार करत बसायची गरज नाही, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला याची उत्तरं शोधता येतात मित्रांनो. हेच समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय आज. मागच्या व्हिडिओमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार याची डिजिटल सम कशी काढायची आणि उत्तर कशी पटपट शोधायची ना, ते मी तुम्हाला समजावून सांगितलं. तो व्हिडिओ जर तुमचा पाहायचा राहून गेला असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भागाकाराची डिजिटल सम काढून त्यावरून पर्याय कसा शोधायचा हे समजावून सांगणार आहे. डिजिटल समने उत्तर काढणं ही एक जादूची छडी मित्रांनो. ही जादूची छडी ज्याच्या हातात आली तो एकदम झटकन उत्तर शोधू शकतो. समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये भागाकारामध्ये डिजिटल समचा उपयोग कसा करायचा आणि त्यावरून अचूक पर्याय कसा ओळखायचा. पण त्याही अगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. चॅनल सबस्क्राईब करायचा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चला समजून घेऊया भागाकारामध्ये डिजिटल समचा उपयोग कसा करायचा. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा डिजिटल सम कशी करायची असते. 25 या संख्येची डिजिटल सम किती, तर 2 अधिक 5 करा. 5 आणि 2 किती होतात, 7 ना. ही झाली 25 ची डिजिटल सम. परंतु कधी कधी असंही होईल की डिजिटल सम करताना तुम्हाला एक अंकी उत्तर मिळणार नाही. उदाहरणार्थ 4225 याची डिजिटल सम किती, तर 5 आणि 4 9 होतात, 10 11 12 13. याचं उत्तर 13 आलं. मग 13 डिजिटल सम का ह्या 4225 ची, तर नाही. याचीही पुन्हा बेरीज करा. 1 अधिक 3 बरोबर 4. तर 4225 ची डिजिटल सम आहे 4. डिजिटल सम करताना फक्त एकच गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, अंकांची बेरीज करताना ती बेरीज एक अंकी उत्तर आलं पाहिजे. 2 अंकी उत्तर आलं तर त्याची पुन्हा बेरीज करायची. 1 अंकी उत्तर आलं की ती दिलेल्या संख्येची डिजिटल सम असते. आता डिजिटल समचा आपला उपयोग कसा होतो. डिजिटल सम मी तुम्हाला सांगितलं आता. डिजिटल सम म्हणजे एक जादूची छडी मित्रांनो. ही जादूची छडी ज्यालाही मिळाली ना तो गणित एकदम फास्ट करू शकतो. खूप वेगाने उत्तर काढू शकतो आपण एखाद्या उदाहरणाचं. उदाहरणार्थ मित्रांनो, 25 गुणिले जर 25 केले तर आपल्याला उत्तर माहिती आहे 625. मी इकडे लिहून ठेवतो. हे माहीतच नाही असं समजा. पर्यायामध्ये 725 आहे, 825 आहे, 925 आहे. हे 4 पर्याय आहे. पण याचं उत्तर आपल्याला माहित नाही. गुणाकार न करता याचं उत्तर कसं शोधतो आपण, तर 25 ची डिजिटल सम 7 येईल. 5 आणि 2 7 गुणिले याचीही 7 येईल बरोबर. आता 7 7 49 होतात. 49 ची डिजिटल सम 9 4 13 होतात. 3
1 आणि 3 ची 4 येईल बरोबर. म्हणजे हा जो गुणाकार आहे याची डिजिटल सम 4 आहे. याचा अर्थ उत्तर जे असणार आहे त्याची सुद्धा डिजिटल सम 4 असणार आहे. गुणाकारामध्ये गुणाकाराची डिजिटल सम ही त्या गुणाकाराच्या उत्तराच्या डिजिटल सम सारखीच असते. दोघांची डिजिटल सम सारखीच असते. मग इथं ज्याची डिजिटल सम 4 येईल तो पर्याय बरोबर. मग इथं बघा 6 आणि 5 11 12 13 होतात ना, मग 3 आणि 1 4 होतात. याचा अर्थ हाच पर्याय बरोबर. पुढचे पर्याय चेक सुद्धा करायची गरज पडत नाही मित्रांनो, इथं तुम्हाला झटकन उत्तर मिळतं. हे मी छोटंसं गुणाकाराचं गणित होतं तिथं समजावून सांगितलं. असे कितीही मोठे गुणाकाराचे गणित आले तरी सुद्धा तुम्ही ते डिजिटल समनी त्याचं उत्तर सांगू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी हेच तुम्हाला समजावून सांगितलं. गुणाकार बेरीज वजाबाकी एकत्र जरी आली तरी डिजिटल समनी तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. दशांश अपूर्णांकामध्ये जरी संख्या दिली तरी सुद्धा त्याचं उत्तर तुम्हाला डिजिटल समनी मिळतं. तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरायचा नाही, कारण बेरीज वजाबाकी गुणाकार या 3 क्रियांसंबंधीची डिजिटल समचा उपयोग तुम्ही कसा करू शकता हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक पासून समजावून दिलंय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भागाकारामध्ये डिजिटल समचा उपयोग कसा करायचा ना ते समजावून देतोय. इथं मी भागाकाराची मांडणी अशी करतो बघा. 850 भागाकारामध्ये 1 बरोबर उत्तर किती येईल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे उत्तर 850 हेच येणार आहे. कारण छेदस्थानी भागाकारात जेव्हा 1 असतो तेव्हा जे उत्तर असतं तेच, तेव्हा ज्याला भागायचं असतं तेच उत्तर असतं. आता इथं लक्षात घ्या, इथंच खरी गंमत आहे ह्या भागाकाराची. भागाकाराची डिजिटल सम काढताना महत्त्वाचं आपल्या लक्षात आलं पाहिजे काय करावं लागतं. बघा 850 ला भागाकारामध्ये 1 जर असला तर उत्तर 850च येतं. याचा अर्थ ह्या भागाकाराची डिजिटल सम ही उत्तराच्या डिजिटल सम इतकीच असते. हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो. आता बघा 8 आणि 5 13 होतात, म्हणजे 13 इथं बेरीज येते तर 13 ऐवजी 3 आणि 1 4, अंशस्थानी 4 आणि छेदस्थानी 1 बरोबर. छेदस्थानी 1 याचा अर्थ डिजिटल सम ही 4च राहणार, कारण 1 ने भाग दिला काय नाही दिला काय काही फरक पडणार नाही. तर या डाव्या बाजूची डिजिटल सम आहे 4. मग उजव्या बाजूची उत्तराची डिजिटल सम सुद्धा 4च यायला पाहिजे. 8 आणि 5 13, म्हणजे उत्तराची डिजिटल सम जी आहे ती पुन्हा 13 म्हणजे 4 येते. तर आलं लक्षात मित्रांनो. याचा अर्थ छेदस्थानी 1 असल्यानंतर तुम्हाला डिजिटल सम भागाकाराची डिजिटल सम काढायला काहीच अडचण नाही. पण मी इथं थोडंसं पुढे जातो. इथं जर मी तुम्हाला छेदस्थानी 2 दिला मग मात्र याची डिजिटल सम किती, कारण तुम्हाला इथं माहिती याचं उत्तर येणार आहे 425 बरोबर की नाही. आता याचं उत्तर किती येणार 425. 2 ने जर भाग दिला तर 850 चे निम्मे होतील 425. आता याची डिजिटल सम किती 425 ची तर आपण सांगू शकतो. 5 आणि 4 9 होतात, 9 असल्यावर काढून टाकतो, म्हणजे याची डिजिटल सम 2 आहे. याचं जे उत्तर इकडं असेल त्याची डिजिटल सम 2 आहे. मग याची सुद्धा 2 असली पाहिजे. कारण आपला प्रश्न काय असणार, हा भागाकार करा आणि योग्य पर्याय शोधा. तर योग्य पर्याय शोधताना त्या पर्यायाची डिजिटल सम आपल्याला माहित असते, पण भागाकाराची डिजिटल सम जोपर्यंत आपल्याला माहित होत नाही तोपर्यंत आपण पर्यायाशी त्याची डिजिटल सम जुळवू शकत नाही. मग याची डिजिटल सम 2 केव्हा येईल, तर इथं तर वरती बघा 8 5 13 होतात, 13 म्हणजे अंशस्थानी 4 आणि छेदस्थानी 2. तर हा भागाकार केला तरी सुद्धा 1 येतोय, म्हणजे याचा अर्थ हे होत नाहीये, काहीतरी अडचण आहे. आणि म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं डिजिटल समचा भागाकारामध्ये कसा उपयोग होतो याच्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ देईल. त्यामुळेच मी वेगळा व्हिडिओ बनवला, कारण भागाकारामध्ये डिजिटल सम काढताना थोडीशी अडचण आहे. कशी बघा, उत्तराची डिजिटल सम 2 येते हे तुमच्या लक्षात आलं. 425 म्हणजेच त्याची डिजिटल सम 2 आहे. 5 आणि 4 कट करून टाकतो आपण, 9 हा हिशोबात धरतच नाही, 2 उरले म्हणून उत्तराची डिजिटल सम 2 आहे हे लक्षात आलं आपल्या. पण भागाकाराची डिजिटल सम 2 असेल तरच आपण ज्याची डिजिटल सम 2 आहे त्यात तो पर्यायाशी जुळू शकतो की नाही. मग भागाकाराची डिजिटल सम 2 केव्हा येईल, तर याच्या छेदस्थानी 1 असल्यानंतर तुम्हाला माहिती फक्त अंशाची डिजिटल सम केली होती आपण बरोबर की नाही. याच्या अगोदर 850 भागिले 1 होता तेव्हा काय केलं, छेदस्थानी 1 होता त्यावेळेस आपण फक्त अंशाची डिजिटल सम केली आणि ती उत्तराशी जुळवली. पण इथं मात्र छेदस्थानी 2 आहे. आता इथं आपल्या हे लॉजिक लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, की याचा छेद जर याच्या छेदाची डिजिटल सम जर 1 झाली
तर अंशाची डिजिटल सम काढली की ती उत्तराशी जुळवता येते आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो, छेदाची डिजिटल सम जर 1 करता आली आपल्याला, छेदाची डिजिटल सम जर 1 करता आली, 1 जर केली, तर अंशाची जी डिजिटल सम असेल ती उत्तराशी जुळवता येते. बरोबर की नाही? मग छेदाची डिजिटल सम 1 केव्हा होईल? तर इथं छेदाची डिजिटल सम जी आहे ती 2 आहे. 1 केव्हा होईल? तर छेदामध्ये जर 10 झाला ना मित्रांनो, तर 1 आणि 0 1 होईल डिजिटल सम बघा. मग 10 केव्हा होईल? तर याला जर 5 ने गुणलं तर, आलं लक्षात आता. 2ला जर 5 ने गुणलं तर छेद 10 होतो. आणि भागाकाराचा नियम तुम्हाला माहिती आहे, अपूर्णांकाचा नियम, छेदाला तुम्ही ज्या संख्येने गुणताना त्याच संख्येने अंशाला गुणलं पाहिजे, तरच तो अपूर्णांक जसा आहे तसाच राहतो, त्याची किंमत बदलत नाही. तुम्ही फक्त छेदाला गुणलं तर चालणार नाही. अपूर्णांकाचा नियम काय? अंश आणि छेदाला तुम्ही कोणत्याही एका संख्येने भाग दिला किंवा कोणत्याही एका संख्येने गुणलं तर त्या अपूर्णांकाच्या किमतीत फरक पडत नाही, ज्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. म्हणून छेदाचं जर तुम्हाला 10 करायचा असेल, छेद जर 10 करायचा असेल, हा 10 का करायचा? कारण याची डिजिटल सम छेदामध्ये 1 येणार आहे. मग 10 छेद करण्यासाठी ह्या 2ला 5 ने गुणावं लागतं. याचा अर्थ याला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. मग तुम्ही म्हणाल याला 5 ने गुणायचं का? नाही, आपण ही डिजिटल सम आली, हे जरी 2 दिसत आहे तर ती 2 ही डिजिटल समच आहे की नाही? मग 2ला 5 ने गुणलं ना, मग याची डिजिटल सम किती आहे? तर याची डिजिटल 8 आणि 5 13 होतात, म्हणजे 4 आहे. मग 4 गुणिले 5 करा, इथं 20 होतील. बरोबर की नाही? आता तुमच्या लक्षात आलं, छेदाची डिजिटल सम 1 झाली, अंशाची डिजिटल सम 2 झाली. जेव्हा छेद 1 असतो तेव्हा अंशाची डिजिटल सम हीच उत्तराची डिजिटल सम असते. आलं लक्षात आता? हे बघा, हे उत्तराची डिजिटल सम आपली 2 आली होती ना, इथं सुद्धा अंशाची 2 आली, तीच उत्तराची सुद्धा असणार. नाही लक्षात आलं मित्रांनो? पुन्हा एकदा व्यवस्थित सांगणार आहे मी. प्रत्येक वेळी तुम्ही छेद 1 कसा करू शकता ना, त्याचा विचार करायचा आहे. भागाकाराची डिजिटल सम शोधताना छेद 1 कसा होईल याचा विचार करावा लागतो, तरच तुम्हाला भागाकाराची डिजिटल सम मिळते. चला काही उदाहरणं घेऊ. भागाकाराची डिजिटल सम कशी शोधायची ते समजावून सांगतो. तर चला मित्रांनो, 4 उदाहरणं तुमच्या समोर आहे. 785 भागिले 2 याची डिजिटल सम कशी शोधायची? तर छेदाची डिजिटल सम 2 आहे, बरोबर? ती संख्या जरी असली तरी त्याची डिजिटल सम 2च असणार. अंशाची डिजिटल सम किती आहे मित्रांनो? 8 आणि 7 15 आणि 5 20. 20 म्हणजे 2 आणि 0 याची बेरीज 2, बरोबर? आता लक्षात घ्या, छेदामध्ये 1 झाला तर अंशाची जी डिजिटल सम असते तीच भागाकाराची डिजिटल सम असते. इथं छेदामध्ये 2 आहे, 1 नाही ना. मग याचा 1 कसा करायचा? तर छेदामध्ये 2 आला की लगेच 5 ने गुणायचं, अंशाला सुद्धा 5 ने गुणून टाका. छेद 1 होणारच आहे, 5 दुने 10, आणि अंशाची डिजिटल सम झाली 1. अंश 10 आला म्हणजे अंशाची डिजिटल सम झाली 1. याचा अर्थ ह्या भागाकाराची डिजिटल सम 1 आहे. खूप महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं सांगतोय मित्रांनो मी. हे भागाकाराची डिजिटल सम कित्येक जणांना काढता येत नाही मित्रांनो, आणि म्हणून मग ते भागाकार करत बसतात आणि मग उत्तर शोधतात. आपल्याला भागाकार न करता सुद्धा उत्तर शोधायचं असेल ना, तर भागाकाराची डिजिटल सम कशी काढतात हे समजलं पाहिजे. ते जर समजलं तर मग मात्र तुम्हाला भागाकार करायची गरज राहणार नाही. डायरेक्ट तुम्ही पर्यायातून उत्तर सांगू शकता. तर ह्या भागाकाराची डिजिटल सम 1 आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात आलं नसेल तर हे पुढचं उदाहरण घेतो, पुन्हा एकदा समजावून देतो. बघा, इथं छेदस्थानी 5 आहे. आता लक्षात एकच ठेवायचं, काय? छेद जर 1 झाला की डिजिटल सम कोणती असते? अंशामध्ये जी संख्या असते त्याची डिजिटल सम म्हणजे त्या भागाकाराची डिजिटल सम. आता इथे छेदात 5 आहे ना, मग आता डिजिटल सम करून घ्या. 9 1 10 होतो, 9 1 10 होतो, याची डिजिटल सम 1 आली म्हणजे हा 1/5 झाला, बरोबर की नाही? अंशाची डिजिटल सम 1, छेदाची 5. आता 5 जर आला तर ह्या 5चा 10 झाला पाहिजे, तेव्हा छेदाची डिजिटल सम 1 होईल. मग 5ला 2 ने गुणा, 2 असेल तर 5 ने गुणा, 5 असेल तर 2 ने गुणा, छेद 10 होणार, यालाही गुणिले 2 म्हणजे अंश 2 होणार,
छेदाची डिजिटल सम 1 आली, अंशाची 2, अंशाची जी राहील तीच या संपूर्ण भागाकाराची राहील. आलं लक्षात आता? म्हणजे हा भागाकार केल्यानंतर जे उत्तर मिळेल ना त्याची डिजिटल सम 2 असणार. भागाकाराची डिजिटल सम काढता आली पाहिजे. महत्त्वाचं लक्षात घ्या, छेदाची डिजिटल सम जर 2 आली तर त्याला 5 ने गुणा, 5 आली तर त्याला 2 ने गुणा, म्हणजे छेद 10 होईल. आणि छेद 10 झाला रे झाला की अंशाची डिजिटल सम हीच भागाकाराची डिजिटल सम असणार. इथं छेद 7 आहे बघा. आता याचा छेदाची डिजिटल सम जर 1 करायची असेल तर काय करावं लागेल? 2 असेल तर 5 ने गुणा, 5 असेल तर 2 ने गुणा, छेद आपोआप 10 होतो, डिजिटल सम आपोआप 1 येते. इथं काय करावं लागेल? 7 चौक 28 होतात बघा मित्रांनो, 7 चौक 28. म्हणजे छेदाची डिजिटल सम जर 28 केली तर अंशाची किती होईल? 7 आणि 5 12 ना, 7 आणि 5 12 म्हणजे 2 आणि 1 3. याला सुद्धा 4 ने गुणायचं, 4 त्रिक 12 छेद 28, 8 आणि 2 10, छेदाची 1 झाली म्हणजे अंशाची 12 दिसते ना, 4 त्रिक 12, तर अंशाची 2 आणि 1 3. याचा अर्थ 3 ह्या भागाकाराची डिजिटल सम आहे 3. छेद फक्त 1 करायचा, बस एवढंच काय काम आहे ते. 57ला इथं 7चा छेद 1 करायचा असेल तर त्याला 4 ने गुणावं लागतं, म्हणजे 28 होणार छेद. छेद 28 झाला की 8 आणि 2 10 होतात. आलं लक्षात? मग इथं छेदाला तुम्ही 4 ने गुणलं म्हणून 57ला 4 ने नका गुणू, याची डिजिटल सम करा, ती येते 3. 7 आणि 5 12, 2 आणि 1 3, त्याला 4 ने गुणा, 3 चौक 12, म्हणजे अंशाची डिजिटल सम तुम्हाला मिळेल. छेद 1 झाला की अंशाची जी असते तीच त्या भागाकाराची असते. आता इथं मात्र 5 आणि 3 8 आणि 1 9 झाली. लक्षात घ्या मित्रांनो, अंशस्थानी 9 झाली आणि छेदस्थानी 8 आहे. 8चा छेद 1 करायचा असेल तर 8 नेच गुणायचं, म्हणजे 64 होतील बघा छेदस्थानी, म्हणजे 6 आणि 4 10. येत आहे लक्षात? छेद 10 होईल म्हणजे छेदाची डिजिटल सम 1 होईल. येत आहे लक्षात? मग छेदाला 8 ने गुणलं ना, मग अंशाला सुद्धा 8 ने गुणा. पण मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, इथं 72 होणार, 7 आणि 2 9 होणार, अंशाची डिजिटल सम 9, म्हणून याची डिजिटल सम असणार 9. आलं लक्षात? ह्या भागाकाराची डिजिटल सम 9 आली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं छेदाला जे गुणतोय आपण ते फक्त 1 करण्यासाठी, त्याचा आपला काही फायदा होत नाहीये. इथं आपल्या ह्या छेदाचा काही फायदा नाही, फक्त अंशाचा फायदा होतोय. अंशाच्या डिजिटल समवरून आपण भागाकाराची डिजिटल सम सांगतोय. पण इथं फार मोठी गंमत लक्षात ठेवा, इथं 9 आली, अंशाची डिजिटल सम 9 आली, त्याला तुम्ही कितीनेही गुणा, तुमची डिजिटल सम शेवटी 9च येणार. हे तर मी मागच्या व्हिडिओत सांगितलंच होतं. 9 डिजिटल सम असल्यानंतर गुणाकारामध्ये त्याला कितीनेही गुणा, त्या गुणाकाराची डिजिटल सम 9च येणार. आता कोणकोणत्या गोष्टी समजून घेतल्या बघा मित्रांनो. 2 असेल तर 5 ने गुणा, 5 डिजिटल सम असेल तर 2 ने गुणा, 7 असेल तर 4 ने गुणा, 4 असेल तर 7 ने गुणा, बरोबर, आणि 8 असेल तर 8 नेच गुणा, बरोबर. 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी सांगितले. याचा सगळ्यांचा उपयोग कसा करायचा ना, ही उदाहरणं घेऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. 2 असेल तर 5 ने गुणा, 5 असेल तर 2 ने गुणा, 7 असेल तर 4 ने गुणा, 4 असेल तर 7 ने गुणा, 8 असेल छेदस्थानी तर 8 नेच गुणा. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, काय? अंशाची डिजिटल सम जर 9 येत असली तर काहीच करू नका, त्या भागाकाराची डिजिटल सम ही 9च असणार. इथं जसं काढून दाखवलं मी तुम्हाला. आलं लक्षात? 5-6 गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या सांगितल्या, वहीमध्ये नोट डाऊन करून टाका मित्रांनो तुम्ही. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं घेऊ आणि त्या ठिकाणी ह्या सर्व डिजिटल समचा उपयोग कसा करायचा, भागाकाराची डिजिटल सम काढून त्यावरून उत्तर कसं शोधायचं ते आता प्रत्यक्ष उदाहरणामध्ये समजून घेऊ आपण. तर चला मित्रांनो, हे एक उदाहरण तुमच्या समोर आहे. हे उदाहरण सोडवताना तुम्ही काय करणार, छेद समान करणार आणि मग ते, तर मित्रांनो हे खूप वेळ खाणारं उदाहरण आहे. डिजिटल समने हे तुम्हाला क्षणात सोडवता येतं. कसं बघा, इथं छेदस्थानी 2 आहे ना, मग तुम्ही काय करणार, तुम्हाला हे लक्षात आलं 2 असेल तर आपल्याला छेद 1 करायचं आहे, 5 ने गुणावं लागेल. पण त्याच्याही अगोदर अंशाची डिजिटल सम आपल्याला काढावी लागते. 8 8 आणि 8 16 17 18, अंशाची डिजिटल सम काढताना बेरीज 18 येते, म्हणजे अंशाची डिजिटल सम 9 आली, छेदस्थानी 2 आहे, अधिक
आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, हे थोडंसं मी बाजूला ठेवतो, फार महत्त्वाचे सांगायचं राहून गेलं. त्याच्यानंतर इथं वजाबाकीत आहे, छेदस्थानी आहे 4, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9. अंशाची डिजिटल सम 9 आली. छेद मात्र जो आहे तोच ठेवला, 30 त्याची डिजिटल सम. इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं छेदस्थानी 1 असेल तर काही करायची गरज नाही, अंशाची डिजिटल सम काढा आणि तीच डिजिटल सम उत्तराची शोधा. छेदस्थानी 2 असेल तर तुम्हाला मी सांगितलं 5 ने गुणा, 5 असेल तर 2 ने गुणा, 7 असेल तर 4 ने गुणा, 4 असेल तर 7 ने गुणा, 8 असेल तर 8 ने गुणा. इथं 64 होतील म्हणजे 6 आणि 4 10, 7 चोक 28 होतील म्हणजे 8 आणि 2 10, 5 दुने 10 होतील म्हणजे 1 0, त्याची डिजिटल सम आपोआप 1 येते. याच्यात कोणते अंक राहून गेले मित्रांनो? 1 2 5 7 4 झाला, 8 झाला, 3 6 आणि 9 हे 3 अंक राहून गेले. छेदस्थानी म्हणजेच भागाकारामध्ये भाग देणारी संख्येची डिजिटल सम 3 6 9 जर आली तर पहिल्यांदा भाग देऊन घ्यायचा, मग पुढची पायरी करायची. इथं छेदस्थानी 3 आला, पहिल्यांदा भाग देऊन घ्यायचा. बस, भागाकारामध्ये अत्यंत महत्त्वाची ही एक गोष्ट लक्षात ठेवा. 3 आला किंवा 6 आला किंवा 9 जर आला तर पहिल्यांदा भाग देऊन घ्यायचा, मग याची डिजिटल सम काढायची. आता इथं पहिल्यांदा भाग देऊन घेऊ. 3 1 3, 3 1 3, 3 3 9, 3 दुने 6, 2 उरले, 3 7 21. इथं छेदस्थानी आपोआप 1 आलाय बघा. मग अंशाची डिजिटल सम किती? 7 आणि 2 9 होतात, काट मारली, 3 आणि 1 4. आलं लक्षात मित्रांनो? लक्षात ठेवा, हे 3 6 9 जर छेदस्थानी आला तर पहिल्यांदा भाग देऊन घ्यायचा आणि मग पुढच्या पायरीने डिजिटल सम काढायची. पुन्हा छेदस्थानी जर पुन्हा डिजिटल सम 3 6 9 आली, छेदस्थानी 3 आला 6 आला 9 आला असं नाही, डिजिटल सम जरी 3 आली किंवा 6 आली किंवा 9 आली छेदाला तरी सुद्धा भाग देऊन घ्यायचा. तर बघा, आता तुम्हाला मी इतक्यातच सांगितलं मित्रांनो, अंश जर 9 आला तर याची डिजिटल सम 9च असते. इथं अंश 9 आला म्हणजे डिजिटल सम 9च असणार. मध्ये वजाबाकीचं इथं अधिक, इथं फक्त 4 राहिला, छेद 1 झालाय म्हणजे डिजिटल सम त्याची 4. आता इथं धन 9 आणि ऋण 9, 9 मधून 9 काढले, 0 राहिला, डिजिटल सम आली 4. या संपूर्ण भागाकाराची या राशीची किंमत डिजिटल सम 4 आली. कोणत्या पर्यायाची 4 हे शोधू आपण. बघा, 7 आणि 2 गेला 9, इथं 7 1 8 आणि 1 9 गेला, हा 9 काढून टाकला, 7 आणि 7 13 होतात, 3 आणि 1 4. हाच पर्याय मित्रांनो तुमचा बरोबर. बाकीच्यांची बघा 17 67 आहे ना, इतर 68 आहे म्हणजे याची 5 असणार, याची 69 म्हणजे 6 असणार, 70 म्हणजे 7 असणार. तर हाच तुमचा पर्याय बरोबर. काहीच वेळ लागत नाही मित्रांनो, फार सोपं आहे. भागाकाराची उत्तरं सोडवताना, पर्यायाचं उत्तर सोडवताना, पर्याय अचूक कोणता ते शोधताना डिजिटल समने जर तुम्ही गेले तर त्याचं उत्तर तुम्हाला झटकन मिळतं. फास्ट कॅल्क्युलेशन मेथड म्हणतात. याचं कॅल्क्युलेशन ह्याच्यावर क्रिया करण्याऐवजी फक्त एवढंच काय ते केलं आणि तेही लगेच लक्षात आलं, त्याची किंमतही आपल्याला मिळाली आणि लगेच आपण पर्यायावरून त्याची किंमत शोधू शकतो. अजून उदाहरणं घेऊ, अजून सराव करू. तुम्हाला सुद्धा सरावासाठी उदाहरण देणार आहे मित्रांनो मी. तर चला मित्रांनो, आता पुढचं उदाहरण घेऊ, पुन्हा एकदा समजावून घेऊ व्यवस्थित. तर चला मित्रांनो, पुन्हा एक समोर तुमचे उदाहरण आहे. इथं पुन्हा एकदा ही एक राशी दिली तुम्हाला, या राशीची किंमत किती. इथं एक भागाकार आहे, इथं एक भागाकार आहे, इथं एक भागाकार आहे. पहिल्यांदा बेरीज आणि नंतर वजाबाकी. तर छेद समान करायचं नाही, दिसतानाच लक्षात येतं तुमच्या की हे एवढं सोपं गणित नाही मित्रांनो. छेद समान करून तुम्हाला अचूक पर्याय शोधता येणार नाही, त्याला खूप वेळ जाईल. काय करायचं मित्रांनो? डिजिटल सम. आता डिजिटल सम काढताना पहिल्यांदा निरीक्षण करून घ्या. इथं डिजिटल सम आहे 5 छेदाची, कारण भागाकार जेव्हा असतो तेव्हा छेदाची डिजिटल सम 1 असली पाहिजे आणि 3 6 9 जर असेल तर भाग देऊन घ्यायचा. इथं बघा 6 4 10 होती, याची डिजिटल सम 1 आहे. म्हणजे हा जो भागाकार आहे मित्रांनो, हा जो भागाकार आहे याच्या छेदस्थानी डिजिटल सम 1 येते. याचा अर्थ अंशाची जी असेल तीच ह्या संपूर्ण भागाकाराची असणार. इथं छेदस्थानी 5 आलाय म्हणजे अंशाची डिजिटल सम काढा आणि त्याला 2 ने गुणा. छेदाला 2 ने गुणावं लागेल तेव्हा 10 होईल, छेदाची 1 होईल. इथं 2 आणि 1 3 होते, छेदाची डिजिटल सम इथं 3 होते.
मी तुम्हाला सांगितलं छेदाची 3 जर असेल, 6 असेल किंवा 9 असेल तर पहिल्यांदा भाग देऊन टाका. मग भाग कितीने जातो बघा, इथे 21ला 3ने तर जातोच आहे. मग इथं जातो का 3ने? 7 आणि 3 10, 10 20 26 27 3ने जातो बघा. 3 7 21, 3 5 15, 1 उरला, 3 त्रिक 9, 2 उरले, 3 9 27, पुन्हा 2 उरले, 3 9 27 आणि 3 1 3. आता तुम्हाला मी सांगितलं 7 असेल तर याला आपण 4 ने गुणतो किंवा थोडंसं इथं काढूनच घ्या, डिजिटल सम काढून घ्या. चला इथं 9 9 गेला, 5 आणि 3 8 आणि 1 9. बघा अंशाची 9 झाली, छेदाची 7 झाली, तर तुम्हाला माहिती आहे याची डिजिटल सम असणार 9. अंशाला 9 आला रे आला की डिजिटल सम त्याची 9च असणार. 9 किंवा 0, 9च म्हणूया आपण. चला त्याला पुढे अधिक 5 आणि 4 9, 8 आणि 1 9. इथंही अंशाची 9 आहे, छेदाला 5 आहे, म्हणजे याचा काही अर्थ राहिला नाही. तर याच्याही पुढे जाऊ मित्रांनो. इथं वजाबाकीमध्ये काय बघा, 6 आणि 4 10 छेदस्थानी डिजिटल सम 1 आली, 9 काढून टाकला, 3 आणि 2 5 आणि 2 7 8 1 9. म्हणजे या ठिकाणी सुद्धा अंशाची डिजिटल सम येते मित्रांनो 9च. तर ह्या सर्वांच्या अंशाची डिजिटल सम 9 आली. ह्या 9 इथं 9 आली, याचा अर्थ त्याला आपण 0 म्हणू शकतो किंवा 9 म्हणू शकतो. इथंही 0 किंवा 9 म्हणू शकतो, इथंही 0 किंवा 9 म्हणू शकतो. याच्यामध्ये बेरीज वजाबाकी केली तर संपूर्ण याची डिजिटल सम येणार आहे मित्रांनो 0 किंवा 9. इथं बघा आता, म्हणजे याचा अर्थ जी यामध्ये ज्याचीही 9 किंवा 0 येईल, 0 म्हणजेच 9 आणि 9 म्हणजे 0, तर तो पर्याय बरोबर असणार. इथं बघा 9 काढून टाकू आपण, 7 आणि 2 9 काढून टाकू, 5 आणि 5 10 आणि 7 17 होते, 17 म्हणजे 8, याची 8 आली. इथं 75ची इथं 76 झाली, ही 9 असणार. तर हा पर्याय तुमचा बरोबर. 9 म्हणजे 0 आणि 0 म्हणजेच 9. डिजिटल सममध्ये 0लाच 9 म्हणू शकता तुम्ही, 9ला 0 म्हणू शकता. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, अंशाची डिजिटल सम 9 आली रे आली की त्या भागाकाराची डिजिटल सम एकतर 9 धरा किंवा 0 पकडा, काही अडचण येत नाही. इथं तुम्ही 9 धरली असती तर 9 अधिक 9 वजा 9 असं झालं असतं, बरोबर. आणि मग 9 अधिक 9 किती झाले असते? 18 वजा 9, पुन्हा उत्तर 9 आलं असतं. म्हणजे काहीच अडचण नाही मित्रांनो. डिजिटल सम ही अशी जादूची छडी आहे की त्या जादूच्या छडीने तुम्ही कितीही मोठ्या अशा प्रकारच्या क्रिया असल्या, गणिती क्रिया, तर त्या डिजिटल समने तुम्ही झटकन त्याचं उत्तर सांगू शकता. तर चला मित्रांनो, हे उदाहरण आहे तुमच्या सरावासाठी. या उदाहरणाचा सराव करा मित्रांनो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथं बघा 5 छेदस्थानी 5 आहे, म्हणजे इथं तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. 2 ने गुणताना 642ला 2 ने गुणायची गरज नाही. त्याची डिजिटल सम काढून त्याला 2 ने गुणा. त्यानंतर याची डिजिटल सम काढा, याची काढा, बेरीज वजाबाकी चेक करून घ्या. संपूर्ण ह्या गणिती क्रियाची डिजिटल सम किती येते शोधा. पर्यायाची शोधून घ्या. पर्यायाची शोधणं काय अवघड नाही. शक्यतो पर्याय तुम्हाला असेच असतात, एकाची शोधली की त्यावरून सगळे 4ही पर्यायाची तुम्हाला लगेच कळून जाते. तर ज्याच्याशी ही जुळेल तो पर्याय असणार आहे मित्रांनो हा. तुम्हाला हे उत्तर मिळालं की समजायचं तुम्हाला भागाकाराची डिजिटल सम कशी काढायची ते कळलं, संख्येची कशी काढायची ते कळलं, आणि गुणाकाराची सुद्धा त्याच पद्धतीने काढायची असते मित्रांनो. भागाकाराची डिजिटल सम काढताना मात्र महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवा. छेदाची डिजिटल सम 5 आली तर 2 ने गुणा, 2 आली तर 5 ने गुणा, 7 आली तर 4 ने गुणा, 4 असेल तर 7 ने गुणा, 8 आली तर 8 नेच गुणा. 3 6 9 ही जर डिजिटल सम छेदाची आली तर पहिल्यांदा भाग देऊन घ्या आणि नंतर डिजिटल सम काढा जशी असेल तशी. तर भागाकाराची डिजिटल सम कशी काढावी आणि त्यावरून या पद्धतीचे उदाहरणं कसे सोडावे हे समजावून सांगण्यासाठी मुद्दाम मी हा वेगळा सेपरेट व्हिडिओ भागाकाराच्या डिजिटल सम संबंधी तुम्हाला दिला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं मित्रांनो. डिजिटल समने उत्तर कसं काढावं हे एखादं उदाहरण घेऊन तुम्हाला जमत नसेल तर ते उदाहरण आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. तुमची प्रतिक्रिया आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली नक्की लिहा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवायची मित्रांनो. ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. डिजिटल समने तुम्ही गणिती क्रियांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.
तो सराव करा. जितका जास्त सराव कराल मित्रांनो तितकं तुम्हाला डिजिटल समरी उत्तर काढण्याची पद्धत आवडेल आणि तुम्ही झटपट त्याची उत्तरं सांगू शकता. तर चला मित्रांनो, सराव करा. तुमचा सराव होईपर्यंत मी नवीन व्हिडिओची तयारी करतो आणि लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतो. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.